नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DVT रिक्रुटमेंट ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457 जागेसाठी जी काही भरती प्रक्रिया या ठिकाणी पार पडलेली आहे त्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक किंवा परिपत्रक क्रमांक 194 या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। अधिकतम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आणि नियुक्ती संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा, दिनांक 13 मार्च 2025 रोजीचे हे परिपत्रक आहे। यामध्ये कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्प निर्देशक 1457 पदे भरण्याकरिता दिनांक 17/8/2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती क्रमांकानुसार 1/2022च्या अनुषंगाने उमेदवारांच्या प्रमाणपत्र अर्थात कागदपत्रांची पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून पात्र उमेदवारांची नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत। आता पहा, नियुक्तीच्या पदावर विहित कालावधीमध्ये उमेदवार रुजू न झाल्यामुळे किंवा त्यांनी राजीनामा दिल्याने किंवा ऑप्टिंग आउट केल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांकरिता प्रतीक्षा सूचीमधील उमेदवार या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहेत। त्या उमेदवारांना या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले आहे। तर पहा, अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या नावाचा समावेश ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदभरतीमध्ये प्रतीक्षा यादीमध्ये असेल आणि तुमचे जर वेटिंगमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी परत एकदा नवीन संधी जी आहे ते DVT कडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। कागदपत्रे पडताळणीकरिता जे उमेदवार रुजू झालेले नाहीत किंवा त्या जागा वॅकंट राहिलेल्या आहेत त्या जागा आता या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। तर पहा, कधी कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे 20 मार्च 2025। ठीक आहे, 20 मार्च 2025 रोजी ठीक सकाळी 11 वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय सेंट्रल हॉल पहिला मजला 3 महानगरपालिका मार्ग वासुदेव बळवंत फडके चौक मेट्रो सिनेमा समोर मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला DV साठी बोलवण्यात आलेला आहे। कधी होणार आहे तर 20 मार्च 2025 रोजी ठीक सकाळी 11 वाजता तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे। यामध्ये या पत्रामध्ये 48 उमेदवारांची नावे आहेत। या उमेदवारांनी तुमच्याकडे जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या 3 प्रती तुम्हाला या ठिकाणी सोबत कॅरी आउट करून घेऊन जायचं आहे। यामध्ये पहा, साक्षांकित झेरॉक्स प्रतीच्या 3 संच आणि लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटोच्या 3 प्रती तुम्हाला घेऊन मूळ कागदपत्रे घेऊन तुम्हाला वेळेवर या ठिकाणी दिनांक 20 मार्च 2025 रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचं आहे। स्वखर्चाने तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे काय, कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला अनिवार्य असणार आहे त्या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी करून घेण्याकरिता। तर पहा, उमेदवारांच्या नावाची यादी आहे। तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं असेल पहा, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर इलेक्ट्रिशियन हे पद आहे। यामध्ये उमेदवारांचे नाव आहे, तसेच कॅटेगरी आहे, कुठल्या प्रवर्गातून उमेदवार आहे ते। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे तुम्ही कुठल्या ट्रेडकरिता अप्लाय केलेला असाल। ठीक आहे, तर पहा, इलेक्ट्रिशियनचे आहेत, नंतर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर वायरमन आहे, नंतर वेल्डरचे देखील या ठिकाणी आहे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर वेल्डर। ओके, सो इलेक्ट्रिशियन वायरमन आणि वेल्डर या पदांकरिता विद्यार्थ्यांना वेटिंग यादीवरील उमेदवारांना संधी या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीकरिता देण्यात आलेली आहे। आता महत्त्वाचं आपण कोणते कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ते पाहूयात। तर पहा, डोमिसाइल सर्टिफिकेट हे अनिवार्य असणार आहे, सर्व उमेदवारांसाठी आवश्यक असेल। नंतर वयाचा पुरावा, यामध्ये तुम्ही वयाच्या पुरावामध्ये जन्मदाखला पुरावा या ठिकाणी देऊ शकता, सर्व उमेदवारांसाठी हे देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे। नंतर शैक्षणिक अर्हता, जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल त्यानुसार तुमचे गुणपत्रिका तुमच्याकडे असणे अनिवार्य असणार आहे। नंतर अनुभव असेल तर अनुभव संबंधित पदाकरिता तुमच्याकडे असेल तर ते देखील या ठिकाणी तुम्ही दाखल करू शकता। यामध्ये अनुभव प्रमाणपत्रामध्ये तुम्ही विद्यार्थी मित्रांनो वेतन चिठ्ठ्या, सॅलरी स्लिप, वेतनाबाबतच्या बँक पासबुकची जी काही नोंदी आहेत किंवा बँक स्टेटमेंट आहेत, भविष्य निर्वाह निधी, PF वगैरे या ठिकाणी तुम्ही जे प्रूफ म्हणून या ठिकाणी दाखल करू शकता। नंतर लहान कुटुंबियाचे प्रतिज्ञापत्र हे देखील सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य असणार आहे। जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। जर विद्यार्थ्यांनो पहा,
मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता आवश्यक आहे जात प्रमाणपत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले जात वैधता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असल्यास ते सादर करता येणार आहे। आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये वैध असलेले EWS प्रमाणपत्र हे सादर करणे आवश्यक असणार आहे EWS कॅन्डिडेट करिता। ठीक आहे। नंतर नॉन क्रिमिलियर, आता नॉन क्रिमिलियर देखील तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 2022-23 च्या आर्थिक वर्षाचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। यामध्ये विमुक्त जाती NTB, NTC, NTD, विमाप्र व इतर मागासवर्ग या वर्गातील असल्यास तसेच खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांना महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला NCL या ठिकाणी तुमच्याकडे असणे हे आवश्यक असणार आहे। नंतर EWS प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र या जे काही पॅरलल सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अधीन जर तुम्ही असाल तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला त्या प्रकारचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे हे अनिवार्य असणार आहे। नंतर महत्त्वाचं म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच काय तर केंद्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचारी जर तुम्ही असाल किंवा रुजू झाल्यानंतर मागील सेवेचा लाभ घ्यायचा असल्यास किंवा आवश्यक असल्यास त्याबाबतचं ना हरकत प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। नंतर तुमची जर MSCIT CCC वगैरे झालेली असेल ते देखील कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला असाल तर तुम्हाला ते देखील सर्टिफिकेट या ठिकाणी तुमच्यासोबत ठेवायचं आहे। जर एखाद्याच्या नावामध्ये बदल असेल लग्नानंतर तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला एक अधिसूचित राजपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करावं लागणार आहे। ओके, सो ओळखपत्र देखील सोबत घ्यायचं आहे। त्यामध्ये पासपोर्ट किंवा पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादीपैकी एखादं जरी तुमच्याकडे असेल तर ते या ठिकाणी तुम्ही घेऊन जायचं आहे। ही यादी आहे, जवळपास 19 डॉक्युमेंट आहेत जे जे तुम्हाला आवश्यक आहे ते तुम्हाला या ठिकाणी 3 बंच करायचं आहे। झेरॉक्स प्रती करा, त्याच्यावरती सेल्फ अटेस्टेड करा, 3 कलर पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन जायचं आहे। ओके, सो आता हा प्रतिज्ञापत्र आहे लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे पहा। यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे। नंतर ओके, सो तुमचं नाव, तुमच्या वडिलांचे नाव, यांचा मुलगा मुलगी, पत्नी, तुमचे वय तसेच राहणार तुमचा ॲड्रेस या ठिकाणी नमूद करायचा आहे। तुम्ही कोणत्या पदासाठी या ठिकाणी दावेदार आहात ते देखील या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। नंतर तुम्हाला जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला किती मुले आहेत ते त्याची संख्या या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। एक असेल तर 01 असं मेन्शन करा, नसेल अविवाहित असाल तर 00 असं या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करून हा फॉर्म जे आहे ते पूर्णपणे फिलअप करून नंतरच तुम्हाला या ठिकाणी अर्जासोबत जो आहे तो जोडायचा आहे। ठीक आहे, जे काही डॉक्युमेंट तुमचे ओरिजिनल असतील त्यासोबत हा फॉर्मॅट डाउनलोड करून जोडून घ्यायचा आहे। ठीक आहे, सो अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो अपडेट आलेली आहे DVT कडून। सो माझ्याकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक, वेळेवर तुम्हाला हजर राहायचं आहे कागदपत्रे पडताळणीकरिता। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो पहा आणखीन काही तुम्हाला काही डाऊट असतील कमेंट्स करून विचारायचं आहे। या व्यतिरिक्त आणि इतर पदभरती संदर्भाची देखील या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारू शकता। त्यामुळे जर तुम्ही नवीन चॅनलवर आलेला असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण DVT असो किंवा इतर पदभरती असो त्या रिलेटेड आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।